तर नमस्कार मित्रांनो, आपलं मनोज डायरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण आलो आहोत ते म्हणजे भारतातील सर्वात मोठी शर्यत म्हणजे श्रीनाथ केसरीची डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारदादा पाटील यांच्यामार्फत आयोजित केली गेली आहे। आणि याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे इथे दोन्ही मैदान आहेत, 3 फेऱ्यांचे मैदान आणि आरत परत अशी दोन्ही म्हणजे डबल धमाका आहे आजच्या दिवशी। तर आणि दोन्ही मैदानांसाठी फॉर्च्युनर पहिल्या नंबरसाठी मोठं बक्षीस लावलेलं आहे। आणि खास आकर्षण म्हणजे लाडक्या बहिणींसाठी जो एक गट सोडण्यात येणार आहे, त्याच्यात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये तो गट सोडण्यात येणार आहे। तर आपण काल रात्री अलिबागवरून 9 वाजता निघालो आहोत। तब्बल 9 ते 10 तासाचा प्रवास करून आपण आज इथे पोहोचलो आहोत। तर आज आपण या मैदानाचा आढावा घेणार आहोत आणि जे मोठे मोठे बैल मालक जे आपण टीव्ही मध्ये फक्त बघतो त्यांच्याशी आज संवाद साधून त्यांच्या बैलगाडी कारकिर्दीविषयी थोडंसं जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आणि आज माझ्यासोबत केपी माइंड म्हणजे कल्याण पाटील आणि हर्षराज म्हात्रे हे दोघे सुद्धा आहेत। तर आमच्या तिघांच्याही व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हाईपचं जे बटन आहे हाईप करा आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। थँक्यू। मित्रांनो, गर्दी बघू शकता इकडे मैदानामध्ये। नाव सांग ना। हा
पोरसुंडी. नाव काय गाडीचं? वजीर बजरंग आणि करण. कितवा गटात आहे? 39. हे सॉरी, ऑल द बेस्ट तुम्हाला. आणि ड्रायव्हर कोण बसणार आहे? शुभम ड्रायव्हर. तर मित्रांनो आपल्या समोर आहे द्वादवशम हिंदकेसरी बकासूर बकॅडॉन बघा. आणि इकडे बकासूरला बघण्यासाठी गर्दी झालेली आहे. तर मित्रांनो आपल्या समोर आहे पंचम हिंदकेसरी सर्जा वेगाचा शेवट. गट पास केलाय नुकताच. 51वा गट पास केलाय. आणि पहिला कोणाचा होता? देवा बैल होता. कुठला होता? आणि आज जॉकी कोण होता गाडीवर? हॅलो ब्रेक फेल बैजा. दुसरी आली ना? ब गटामध्ये दुसरी आलेली गाडी आहे. नाव काय आहे बैलांची? पापाडवरी पाचगाव तलवार नाग्या आणि प्रवीण भोजकर तळंगे केटीएम हरण्या गाडीवान उमराव गरजेवाडी. अभिनंदन 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 अभिनंदन. थँक्यू. सांगोला राजा आणि बुलेट. लाटोडेकर हरण्याप्रेमी एक नंबर मैदान.
तर मित्रांनो आपल्या सोबत आहेत सतीश मेरने, गाव फरतरवाडी फडतळवाडी. बैलाचं नाव काय? शाहीर शाहीर. आणि आज पैरा कोणासोबत आहे? रामाशीट आहे. आणि याच्या आधी कोणती कोणती मैदानं मारली त्यांनी? मैदान लय मारले ते. आणि किती वर्ष झाली ते बैलाला? बैलाला 3 वर्ष झाली. तुमच्याकडे कुठून घेतलेली खरेदी? इथलं घेतला पेडसर मध्ये. अच्छा. आणि आज काय अपेक्षा आहे बैलाकडून? आज काय बघू आता नशीब साथ देईल ते. तयारी फुल आहे? फुल तयारी. ऑल द बेस्ट तुम्हाला. आणि ड्रायव्हर कोण आहे? ड्रायव्हर कोण? हा ना ड्रायव्हर येवतचा. थँक्यू. नाव काय गाडीचं? तर मित्रांनो आपल्या सोबत आहे सागर नाथे, सागर हॉटेल नाथे उदे यांचा देवा. आणि मालक कोण आहेत? शाहीर मुलांना. काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल आणि बैलाबद्दल? काय आता दुसऱ्याचं आहे नियोजन बोला शंकर बरोबर. आणि ड्रायव्हर कोण आहेत? ड्रायव्हर आहे आपला छोटा ड्रायव्हर ही माळेगावचा. आणि याच्या आधी कोणती मैदानं मारली त्याने? त्यानं सातेवाडीच क्वार्टरला 1 नंबर केला. अच्छा. महाराष्ट्र म्हणजे काय म्हणजे याची सुरुवात शर्यतीची कधीपासून केली? शर्यतीला कधीपासून पळतोय? आमच्याकडे आता ते 2 महिने झाला आम्ही आणलाय. 4-5 गुलाल आहेत तिथे. अच्छा. म्हणजे गुलालात आहे कंटिन्यू. ओके. आणि काय सांगाल एवढी मोठी शर्यत आयोजित केली त्याबद्दल काय बोलाल? कारण पहिली शर्यत आपल्या विभागात एवढी मोठी. चांगलं केलंय नियोजन. शर्यतीचं नियोजन चांगलं. या शर्यतीमुळे काय बैलगाडा मालकांना काय फरक पडणार आहे त्यांच्या बैलांच्या खरेदी विक्री? बैलाची खरेदी विक्री किमती वाढणार आहेत. शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. नक्कीच. थँक्यू एवढा वेळ आम्हाला दिल्याबद्दल. बैलगाडी हा नाद खूप मोठा आहे आणि बैलगाडीचा नाद माणसाला कुठे घेऊन जातो याचं उत्तम उदाहरण आपल्याकडे आहे. तब्बल 200 ते 250 किलोमीटर फक्त बैलगाडी बघण्यासाठी आलेले आहेत. दादा नाव काय तुमचं? रवींद्र दिलीप शिंदे. कुठून आलेत? सोलापूर. सोलापूरहून आलेत. आणि कधीपासून बैलगाडी बघताय तुम्ही? बैलगाडी पहिल्यांदाच बघायला आलो. बैलगाडी म्हणजे एवढं मोठं मैदान आहे म्हणून? एवढं मोठं मैदान आहे पहिल्यांदाच बघायला आलो. आणि कसं वाटलं मग मैदान? 1 नंबर मैदान आहे. म्हणजे आता इथून पुढे तुम्ही कंटिन्यू बैलगाडी बघायला? बैलगाडी बघायला यायचं. म्हणजे मित्रांनो आपल्या बैलगाडीच्या मध्ये एक रसिक प्रेक्षक वाढलेले आहेत असं म्हणावं लागेल. म्हणजे आता कुठेही मैदान असेल तरी तुम्ही जाणार? म्हणजे आणि तुम्ही व्यवसाय वगैरे काय तुमचा? व्यवसाय दूध डेअरी आपली. अच्छा. म्हणजे ते सांभाळलं आता तुम्ही बैलगाडी? बैलगाडी. काही स्वतःचा जोड वगैरे करायचा का विचार? नाही पण शो साठी सांभाळायची 1-2. अच्छा. घरी असावी म्हणून. तर 200 ते 250 किलोमीटर मित्रांनो आलेले आहेत बघा. आणि इथून पुढे बैल सुद्धा बाळगणार आहेत. आणि आम्हाला स्वतःहून बोलून घेऊन तुम्ही बाईट दिलात त्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. दिसतंय का स्क्रीन?